नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. कोरोनाचं संकट अधिक गहर झालेलं आहे. ठिकठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. देशात आणि राज्यात ती वाढतेच आहे. पण महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मात्र कोरोनाने कहर केलेला आहे. खास करून मुंबईतली जी झोपडपट्टी आहे किंवा जो गजबजलेला भाग आहे त्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. असिम्प्टॉमॅटिक म्हणजे ज्यांची लक्षणच नाहीत असे सुद्धा रुग्ण टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह अर्थात कोरोनाबाधित म्हणून पुढे येत आहेत. आणि हीच खरं तर काळजीची बाब आहे. सध्या देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. म्हणजे सगळं काही ठप्प आहे. तरीसुद्धा आजपासून 12 महापालिका सोडून इतरत्र भागामध्ये म्हणजे मुंबई, ठाणे, MMR रिजन आणि पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्योगाशी निगडीत शेतीची कामं होत आहेत. हे सगळं कोरोनाच्या लॉकडाऊन काळात होतं आहे. तर दुसरीकडं एक मोठं राजकारण सुद्धा चाललेलं आहे. ते काय आहे हे समजून घेणं खरंच फार गरजेचं आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजूनही कोणत्याही सभागृहाचे म्हणजेच विधिमंडळाचे सदस्य नाही आहेत, आमदार नाही आहेत. पण 27 मे पर्यंत उद्धव ठाकरे यांनी कोणत्या ना कोणत्या सभागृहाचं म्हणजेच आयदर विधान परिषद किंवा विधानसभेचं सदस्यत्व घेणं गरजेचं आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये 2 रिकाम्या जागा आहेत. त्या राज्यपाल नियुक्त कोट्यातल्या जागा आहेत. त्यातल्या एका जागेवरून मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल नियुक्त आमदार व्हावं असा निर्णय घेऊन शिफारस ही राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांना केलेली आहे. खरं तर ही शिफारस बंधनकारक आहे किंवा नाही यापेक्षाही अपवादात्मक कोरोनाच्या स्थितीमध्ये सारासार विचार करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीला ग्रीन सिग्नल अर्थात परवानगी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होते. पण आज 10 दिवस उलटून गेलेले आहेत. कारण 7 एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळानं शिफारस राज्यपालांकडे केली होती. 10 दिवसानंतरही राज्यपालांनी कुठलाच निर्णय घेतला नाही. झी 24 तासला मात्र सूत्रांकडनं अशी माहिती मिळते आहे की राज्यपालांनी दरम्यानच्या काळात राज्याचे ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्याकडनं अभिप्राय मागवलेला आहे. तो नेमका अभिप्राय काय आहे हे कळत नाही आहे. पण अजून तरी त्यांनी आमदारकीला परवानगी दिलेली नाही. तर दुसरीकडं शिवसेना ठाकरे सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकते अशीही माहिती पुढे येते आहे. याबरोबरच वातावरण जे राजकीय वातावरण आहे इतकं तापलेलं आहे की आरोप प्रत्यारोप शेलक्या भाषेत ट्विट्स सुद्धा केले जात आहेत. ट्विट वॉर सुद्धा सुरू आहे. आणि म्हणूनच आज आपण रोखोकमध्ये ही एक महाराष्ट्रातला ज्वलंत प्रश्न आहे. कारण जे सत्तेत आहेत, जे सेनापती आहेत, जे मुख्यमंत्री आहेत तेच जर का 27 मे पर्यंत आमदार होऊ शकले नाही तर मग हे सरकारही गडगडू शकतं. पण त्याआधी कुठला ना कुठला मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत्या. म्हणूनच आज आपण ही चर्चा करतो. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत राज्याचे 2 मंत्री आहेत. एक म्हणजे विजय वडेट्टीवार जे बहुजन कल्याण मंत्री आहेत, मदत व पुनर्वसन मंत्री आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. दुसरे म्हणजे उदय सामंत आहेत जे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. आणि तिसरे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. एकूणच या विषयावर चर्चा सुरू करण्यापूर्वी या संदर्भात झी 24 तासनं एक वृत्तांत तयार केलेला आहे. गेल्या 2-3 दिवसात ज्या घडामोडी फार वेगानं घडलेल्या आहेत त्याबाबतचा एक ढोबळ अनुमान घेऊन काढलेला हा वृत्तांत आहे. बघा. कोरोनाच्या काळात राजकारणाचा सारीपाट, राज्यावर संकट असताना सत्तेचे डाव, थेट मुख्यमंत्री पदासंदर्भात टाकले जात आहेत फासे. राज्यात कोरोनाचं संकट गडद होत असताना राजकीय नेत्यांचं चाललंय काय असा संतापजनक प्रश्न आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुका शक्य नसल्यानं उद्धव ठाकरेंना राज्यपालांनी स्वीकृत सदस्य करून घ्यावं असा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यपालांजवळ पाठवलाय. त्याला आता 12 दिवस उलटून गेलेत पण राज्यपालांकडून कुठलंही उत्तर नाही. त्यामुळेच की काय राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. कोणी किती राजकारण करू द्या, दिल्लीतून करू द्या किंवा महाराष्ट्राच्या राजभवनातून करू द्या किंवा अजून कुठे काय अड्डे असतील कोणाचे राजकारणाचे या सरकार विरुद्ध किंवा उद्धव ठाकरेंच्या विरोधात,
तर त्याने खुशाल त्या अड्ड्यावरती आपले पत्ते पिसत बसावेत. कोणते डाव लावावेत पत्त्यांचे, त्यांचे सगळे डाव कोसळून पडतील. ही राज्यपालांवर दबाव आणायची खेळी आहे असं म्हणत आशिष शेलारांनी राऊतांवर पलटवार केलाय. माननीय राज्यपालांवर टीका करणं, राजभवनाकडे बोटं दाखवणं, आपल्या राजकीय समस्यांचं हे उत्तर नव्हे. राऊत साहेब, आपण राऊत साहेब जेव्हा जेव्हा बोलता त्यावेळेला डराव करणाऱ्या प्राण्याची आठवण येते. ही पद्धत या राजकारणाला वाईट सवय लावणारी आहे आणि त्यामुळे आपल्या चुका या दुसऱ्याच्या माथी मारणं बंद करा, एवढंच आम्हाला तुम्हाला सल्ला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या सभासदपदी नियुक्ती न केल्यास ते अनैतिक तसेच घटनाबाह्य ठरेल असं घटनातज्ञांचं म्हणणं आहे. राज्यपाल हा केंद्र सरकारचा नोकर नाहीये. राज्यपाल हा त्या राज्याचा प्रमुख आहे आणि त्यांनी कायद्याप्रमाणे आणि घटनेप्रमाणे वागायला पाहिजे, निपक्षपातीपणाने वागायला पाहिजे. तेव्हा आत्ताची जी कायद्याची तरतूद आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची नियुक्ती त्वरित करणं आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीतही उद्धव ठाकरेंना राज्यपाल स्वीकृत सदस्य करून घेणं हे एवढं सोपं नाही याचे संकेत दिले होते. आता भाजप नेते समजने वालों को इशारा काफी है असं म्हणतायत. सगळं राज्यपालांच्या हातात आहे, मग भाजप हे इशारे का देत आहे? राज्यपाल 28 मेच्या आत निर्णय घेतीलच. कोरोनाच्या काळात जिथे महाराष्ट्राचा मृत्यूदर सर्वाधिक आहे अशावेळी रंगलेलं हे राजकारण जनता नक्कीच लक्षात ठेवेल. समझने वालों को इशारा काफी है. ब्यूरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. समझने वालों को इशारा काफी है, जो ना समझे त्यांच्यासाठी आज ही चर्चा आहे. मी थेट जातोय उदय सामंत यांच्याकडे. शिवसेनेचे नेते आहेत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. उदय सामंत, ज्यांचं सरकार आहे ते उद्धव ठाकरे, त्यांच्यावर टांगती तलवार आहे ती म्हणजे आमदारकीची. मी सुद्धा आधी हे म्हणत होतो की जी पहिली जागा होती धनंजय मुंडे यांच्या रूपात विधान परिषदेवरती रिकामी झालेली, त्या जागेवरूनच ठाकरे सरकारनं म्हणजेच महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवायला हवं होतं. मी तसं बोलूनही दाखवलं होतं, कारण हे करणं फार गरजेचं होतं. कारण तेव्हाच अमॉंग द मासेस मेसेज गेला असता की ज्यांच्या नेतृत्वात सरकार आहे ते आमदार झालेले आहेत. आता काय झालंय की दोन्ही सभागृहाचं सदस्य नसल्यामुळं आणि 27 मे पर्यंत सदस्य होणं गरजेचं असल्यामुळं आणि आता मध्ये कोणतीही निवडणूक नसल्यामुळं राज्यपाल नियुक्त कोट्यातनं मुख्यमंत्र्यांना आमदार बनावं लागतंय. आणि तिथे आता सर्वस्वी चेंडू हा राज्यपालांच्या कोर्टात आहे. आशिषजी, आपण सांगितलेली एक गोष्ट बरोबर आहे की शिफारस केल्यानंतर राज्यपाल महोदयांनी आता माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना आमदार म्हणून घोषित करायचं आहे. पण मला असं वाटतं की स्वतः राज्यपाल महोदय हे दोनदा एका राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर खासदार म्हणून देखील त्यांनी लोकशाही अनुभवलेली आहे. आणि मला असं वाटतं की 28 मे 27 मे नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबच मुख्यमंत्री असतील. आणि मला असं वाटतं की या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप करणं हे काय योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की विधान परिषदेची निवडणूक पुढे का गेली, तर ही काय राजकारणानं पुढे गेलेली नाही. की जागतिक संकट जे आलं कोरोनाचं, त्याच्यानंतर ते देशामध्ये आलं, देशातनं राज्यामध्ये आलं. आणि म्हणून निवडणूक आयोगानं असा निर्णय घेतला की ह्या विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेल्या पाहिजेत. आणि ह्या निवडणुका पुढे गेल्यानंतर जर तांत्रिक बाब मुख्यमंत्री महोदयांच्या समोर येत असेल आणि 11 कोटी जनतेचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब अतिशय सक्षमपणानं ह्या अडचणीच्या वेळी करत असतील, तर मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि राज्यपाल नियुक्त कोठ्यातनं एका जागेची शिफारस आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसाठी केलेली आहे. मला असं वाटतं की राज्यपालांचा अनुभव बघता राज्यपाल महोदयांनी, कारण माझा राज्यपाल महोदयांशी आठवड्यातनं एकदा तरी संबंध येतो, कारण मी उच्च व तंत्र शिक्षण विभाग सांभाळतो. आणि त्यांचा अनुभव बघता, त्यांचा लोकशाहीतला आवाका बघता मला असं वाटतं की ठीक आहे, ते कायदेशीर बाबी तपासून घेतील. पण घटनातज्ञ अनेकांनी असं सांगितलं की राज्यपाल महोदयांनी उद्धव ठाकरे साहेबांची नियुक्ती करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की 28 तारखेच्या अगोदर काही काळातच राज्यपाल महोदय उद्धव ठाकरे साहेबांना आमदार म्हणून घोषित करतील आणि पुन्हा एकदा 27 तारखेनंतर उद्धव ठाकरे साहेबच सक्षमपणानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील. ठीक आहे. आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आहेत, मदत व पुनर्वसन मंत्री आहेत, राज्याचे बहुजन कल्याण मंत्री सुद्धा आहेत. विजय वडेट्टीवार, 7 एप्रिलला राज्य मंत्रिमंडळानं
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव हा राज्यपालांना पाठवला होता. आज 10 दिवस उलटून गेलेले आहेत. उलट सुलट चर्चा राज्यात सुरू आहे. कारण दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष जोमानं काम करतोय. विरोधी पक्ष अशा पद्धतीनं काम करतोय की राज्यात समांतर सत्ता केंद्र आहेत आणि म्हणून जे सरकार लोकनियुक्त आहे त्यांचे निर्देश कमी पडतायत, म्हणून आम्ही कामाला लागलो आहोत असं भासवण्याचा ते प्रयत्न करतात, असे तुमचेच नेते वारंवार आरोप करून सांगतायत. अशा वेळी राज्यपाल निर्णय घेत नाहीयेत. 10 दिवस उलटून गेलेले आहेत प्रस्ताव पाठवून. काय म्हणाल? आशिषजी, संपूर्ण जगावर आत्ता हे कोरोनाच्या विषाणूचं संकट आलेलं आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण देश, आज देश असेल, विशेष करून महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्र हे एकमेव सरकार आहे की देशामध्ये सर्वप्रथम लॉकडाऊनची घोषणा करणारं महाराष्ट्र सरकार आहे. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना ते मध्यंतरी थांबवून, त्या अधिवेशन थांबवून या राज्यामध्ये लॉकडाऊन करण्याची घोषणा महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने अगोदर घेतली. तरी पण मुंबईसारख्या गजबजलेला आणि मुंबईची लोकसंख्या विचारात घेऊन कोरोनाने थोडासा म्हणजे कोरोनाची रुग्णांची संख्या ही वाढत चालली, आपल्या सगळ्यांना दिसत आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये महाराष्ट्र हा संपूर्ण या सगळ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत, संकटात सापलं आहे. महाराष्ट्रातील सर्व लोक, सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा म्हणजे लढण्याची आवश्यकता आणि हातात हात घालून, विशेष करून राजकारण बाजूला करून लढण्याची आवश्यकता आहे आणि इथे राजकारण अजिबात आणण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे. आणि उद्धव ठाकरेंनी तर स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी 10 वेळा सांगितलं, त्यांच्या प्रत्येक याच्या सांगितलं, अरे राजकारण करायचं त्यावेळेस आपण राजकारण करू, राजकारणाच्या बेंच आता बाजूला ठेवू आणि आता आपण सर्वजण या सगळ्या आलेल्या संकटाच्या विरुद्ध एक ताकदीनं लढू, ही भूमिका स्पष्टपणे मांडली. तरी पण काही लोकांच्या डोक्यामध्ये जो राजकारणाचा 24 तास 24/7 एवढंच एक काम आहे, अशा 24/7 लोकांनी राजकारणामध्ये केवळ त्यांच्या डोक्यातला विचार कधी जात नाही. आलेल्या संकटाला सामोरं जायचं आहे यासाठी काही त्यांचे सजेशन असते, या संदर्भात त्यांच्या काही सूचना असत्या आणि या संदर्भात जर म्हणाले असते की मुख्यमंत्री महोदय आम्हाला तुमच्याशी बसून चर्चा करायची आहे, तर निश्चितपणे आम्ही समजू शकलो असतो की या लोकांना महाराष्ट्रात त्या आत्ताच्या संकटामध्ये यांची काहीतरी महत्त्वाची भूमिका असणार आहे. केवळ प्रसिद्धी माध्यमापुढे जाऊन आत्ताच्याही परिस्थितीमध्ये सरकारवर प्रचंड टीका करण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पूर्वी एवढंच सांगेन की मी विशेष करून या पक्षाचा एक, काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतला घटक पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून किंवा मंत्री म्हणून मी आपल्याला सांगेन, मी अनेकांशी आमची पण चर्चा झाली, नागपुरातल्या अनेक लोकांशी चर्चा होत असताना या परिस्थितीमध्ये हा विषय राजकारणाचा ठरू नये, तर या परिस्थितीवर मात करण्यासाठी, लढण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बळ देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांचं बळ त्यांना कसं देता येईल, तर मी चर्चा करत असताना अनेक विधिज्ञांनी सांगितलं की ही भूमिका नियमाला असे आहेत की कायदे कानून काय जे नियम असतील किंवा राज्यपालांच्या राजभवनाचे स्वतंत्र अधिकार असतील, या स्वतंत्र अधिकारांच्या मध्ये स्वतंत्र म्हणजे कायद्याने दिलेले अधिकार आहेत की राज्यपाल हे कोणाच्याही दबावामध्ये न येता प्राप्त परिस्थितीमध्ये तो निर्णय त्यांनी आता घ्यायला हवा होता, असे अनेकांचे मत आहे. अर्थात तो निर्णय माननीय राज्यपाल घेतील. या संदर्भात काही मंडळींना गुदगुल्या का होत आहेत, काही मंडळींना काय त्याच्यामध्ये म्हणजे त्याला असं वाटत आहे की त्यांच्या मनामध्ये त्यांचे उफाळ्या काय येत आहेत की त्यांना काय वाटत आहे की आता मांजरीच्या काय म्हणतात दैवाला शिका तुटला आणि दही आम्हाला खायला मिळेल, अशी काही मंडळी टपून बसली असतील, तर मी त्यांना सांगतोय की राज्यपाल हे अत्यंत प्रचंड अनुभवी आहेत. राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्या परिस्थितीची जाणीव त्यांना आहे. शेवट ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माणसाला ग्राउंड रियालिटी सगळी परिस्थितीची जाणीव असते. आणि मला विश्वास वाटतो की अनेक लोकांशी आणि तज्ज्ञ लोकांशी चर्चा केल्यानंतर, राजकीय विश्लेषकांशी चर्चा केल्यानंतर मला पूर्णतः विश्वास आहे की माननीय उद्धवजी ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य होतील. कारण विधान परिषदेच्या निवडणुका ज्या होत्या त्या पुढे कशा परिस्थिती ढकलल्या गेल्या हे सगळ्यांच्या पुढे आहे.
की आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संधीच नव्हती आणि केवळ राज्यपालाची संधी होती, विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची संधी होती, असा विषय नव्हता. पण कोरोनाचं संकट आलं, देशातील सर्व निवडणुका आम्ही पुढे ढकलल्या आणि या परिस्थितीमध्ये मला पूर्ण विश्वासाने सांगेल, माननीय राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यपाल म्हणून या आम्ही किती सक्षम आहेत. आणि ते अनेक जण म्हणतात की राजकीय विरोधी पक्षाचे ज्याची सरकार दिल्लीत असते त्यांच्याच विचाराचे राज्यपाल येत असतात, परंतु महाराष्ट्रासारख्या एक प्रगत पुरोगामी राज्याचे राज्यपाल म्हणून जे सुवर्णाक्षराने नाव त्यांचं लिहिलं जावं असा निर्णय त्यांनी घ्यावा की नाही, हे राज्यपाल निपक्षपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता या सगळ्या परिस्थितीमध्ये यांनी जो निर्णय घेतला, हा निर्णय राज्याच्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जावा यांचं नाव, अशा पद्धतीचं त्यांचं कार्य असेल असा मला विश्वास वाटतोय. ठीक आहे, आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेचे. प्रवीण दरेकर, बघा संभ्रम हा वेगवेगळ्या पातळ्यांवरती आहे. 10 दिवस उलटून गेले, निर्णय झाला नाहीये. खरं तर चर्चा अशी आहे की खरंच राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाची तरी गरज होती का? जर का तशीच शिफारस ही आघाडीच्या वतीनं सर्व आघाडीच्या नेत्यांनी सह्या करून पत्र दिलं असतं, निवेदन दिलं असतं, तरी सुद्धा राज्यपालांनी ते मान्य करून त्यांच्या आमदारकीचा मार्ग मुख्यमंत्र्यांच्या मोकळा करायला हवा होता. पण तसं न होता राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन प्रस्ताव गेलेला आहे, तरी सुद्धा 10 दिवस उलटलेले आहेत, अजून कुठला निर्णय नाही. दरम्यान राजभवन ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांचा अभिप्राय मागवतं आणि आता सत्ताधारी पक्ष कदाचित सुप्रीम कोर्टात जायचं का याचा विचार करतंय. संभ्रम आहे. असे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनाच्या भीषण पार्श्वभूमीवर अशा प्रकारची चर्चा होत असताना मगाशी उदय सामंत असतील, वडेट्टीवार साहेब असतील, त्यांनी सांगितलं की सरकार सक्षमपणे काम करतोय, देशात सगळ्यात आघाडीवर काम करतोय. मला वाटतं हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल, कारण 4200 महाराष्ट्रात रुग्ण होऊन साधारणतः 232 मृत पावले आणि मुंबईत तर 2724 आणि 132. त्याच्यामुळे देशापैकी 30-40% प्रमाण आपल्याकडे आहे आणि असं भयंकर रोज आकडेवारी वाढत असताना आपण कौतुक करून आपल्या सरकारचे त्या ठिकाणी चांगलं वर्णन करून समाधान मानणार असतील त्याच्याबद्दल दुमत नाही. वेगळी चर्चा होऊ शकते आणि आकडे कशा पद्धतीनं दाबले जात आहेत याचं देवेंद्रजींनी उदाहरणे दिले, तो वेगळा विषय होऊ शकतो. एक बरं आहे की उदय सामंत असतील किंवा आमचे मित्र वडेट्टीवार साहेब असतील, यांनी दोघांनीही लोकशाही प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला आणि कोश्यारी हे मुख्यमंत्री होते, खासदार होते आणि त्याच्यामुळं ते लोकशाहीला घटनेला पूरक असा निर्णय घेतील अशा प्रकारे दोघांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. आता प्रश्न असा येतो, राज्यपाल हा काही कुठल्या पक्षाचा नसतो. राज्यपाला घटनात्मक प्रमुख, तो कायद्याच्या चौकटीत राहूनच, घटनेला अधीन राहूनच त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो आणि तसा कायद्याबाहेर घटनेबाहेर जाऊन त्यांना निर्णयही तसा त्या ठिकाणी घेता येत नाही. आणि त्याच्यामुळे आज आपण उगाचच एकमेकांवर शिंतोडे त्या ठिकाणी उडवतोय आणि या विषयाच्या अनुषंगाने राजभवन म्हणतोय का त्या आमच्या राज्यपालाचे निर्लज्ज वगैरे अशा प्रकारची बेताल वक्तव्य अलीकडच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आणि ज्या वेळेला मला वाटतं राज्यपाल लोकशाहीचा आदर करतात त्यावेळेस संसदीय प्रणालीत सांसद असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा अशा प्रकारचं घटनात्मक जबाबदार व्यक्तीवर वक्तव्य करणं योग्य असं मला वाटत नाही. कारण ही अशा प्रकारची बेताल जी वक्तव्य आहेत त्यातनं खऱ्या अर्थानं प्रतिश होतो आणि जो छोटा साधा चांगला विषय आहे त्याला विनाकारण त्या ठिकाणी गालबोट लागतं आणि अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी होत असतात. आता मेरिट डिमेरिट जायला आपण काही घटनातज्ञ नाही ना, मी घटनातज्ञ आहे हा वडेट्टीवार साहेब आहेत किंवा सामंत साहेब आहेत आणि त्याच्यामुळे या विषयासंदर्भात राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख म्हणून काय घटना बोलते, काय कायदा बोलतो, या सगळ्या गोष्टीला अधीन राहून त्या ठिकाणी त्यांना निर्णय घ्यावा लागेल. कारण चुकीचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी राज्यपालाला तसा घेता येत नाही आणि त्यामुळे जो कायद्याच्या अधीन असेल, आता खरं म्हटलं तर असं म्हटलं तर त्यांना ते वाईट वाटेल,
अपरिपक्वतेचं आज किती लक्षण आहे. धनंजय मुंडे झाल्यानंतर त्या ठिकाणी विधान परिषद सदस्य होता आलं असतं, चतुर्वेदी विदर्भातनं आल्यावर होता आलं असतं, परंतु इतका पण निष्काळजीपणा त्या ठिकाणी राज्याचा प्रमुख म्हणून असताना सत्ताधारी पक्षांना करणं त्या ठिकाणी योग्य असं मला अशीच वाटत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी काय करायचं हा गोल संपूर्णपणे राज्यपालांच्या अखत्यारीत असताना त्या ठिकाणी आपण उंटावरून शेळ्या हाकणं मला वाटतं या ठिकाणी योग्य असं त्या ठिकाणी वाटत नाही. जे कायद्यात असेल, जे कायद्याला अभिप्रेत असेल, घटनेच्या चौकटीत बसेल असेल तेच त्या ठिकाणी होईल. परंतु मला वाटतं की असं होत असताना शांततेत त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने या गोष्टी होतील, योग्य तेच होईल. परंतु मला वाटतं वाटेल ते बोलून किंबहुना त्या ठिकाणी राज्यपालांवर दबाव आणण्याचा दुर्दैवाने प्रयत्न होतोय असं एक चित्र उभं राहतंय. ते पण मला वाटतं लोकशाहीला त्या ठिकाणी घातक असं आहे. मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समितीनं शिफारस केलेली आहे. आता मग अशा प्रकारे प्रक्रिया काय आहे, सरकारची शिफारस आल्यावर असं कुठे झालंय का, की असं ओव्हररूल झालंय का, या सगळ्या गोष्टीचे रेफरन्सेस जे असतील ते त्या ठिकाणी तपासून घेतले जातील. आणि मला वाटतं राज्यपाल हे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत, संसदेचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत आणि आता राज्यपाल म्हणून एक व्यापक आणि दांडगा अनुभव त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणे आहे. आणि ते कुठल्याही त्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या दबावाला बळी न पडणारं असं व्यक्तिमत्व आणि त्यांची कार्यशैली आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणून मला वाटतं आपण राज्यपाल या संविधानिक पदावर आपण विश्वास ठेवूया. त्या ठिकाणी व्यक्ती कोण आहे त्यापेक्षा ते पद निर्णय घेत असतं. राज्यपाल ही घटनात्मक जी तरतूद आहे ती व्यक्ती नसून ते संविधानाच्या अनुषंगिक निर्णय घेत असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या तर्कवितर्कांपेक्षा त्यांना जे योग्य वाटेल, घटनेला जे योग्य वाटेल तशाच प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी होईल अशी ठीक आहे राज्यपाल काही करू शकतात. म्हणजे पहाटे पहाटे शपथविधीचा सोहळा सुद्धा उरकवून घेऊ शकतात. महाराष्ट्रानं तेही बघितलेलं आहे. ठीक आहे, मी पुन्हा जातोय उदय सामंत यांच्याकडे. शिवसेनेचे नेते आहेत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. एक बाब जी आता प्रवीण दरेकर यांच्या उत्तरात आली ती महत्त्वाची आहे की धनंजय मुंडे यांच्या रूपात विधान परिषदेवरती जी जागा रिकामी झाली होती ती तर महाविकास आघाडीच्या कोट्यातलीच होती, त्या जागेवरून जाऊ शकले असते. किंवा यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जी जागा होती तिथेही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवरती जायची संधी होती. आणि कोणाला असं वाटलंही नाही खरं तर की कोरोनामुळे ठरलेली विधान परिषद निवडणूक ती पुढे ढकलली जाईल आणि त्यामुळं हा घोळ झालेला आहे. पण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की खूप कॅज्युअली घेण्यात आलं आमदारकीला मुख्यमंत्र्यांकडून किंवा शिवसेनेकडून किंवा महाविकास आघाडीकडून, सुरुवातीला जी पहिली निवडणूक लागली होती राज्यात तिथूनच मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवरती जायला हवं होतं असं विरोधी पक्षाला वाटतंय. अशीशी मगाशी एक गोष्ट जी मी बोलताना सांगितली ती खरं आहे की करोनाचं जे संकट आहे हे 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रावर येईल, देशावर येईल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. आणि हे जे संकट आहे, मी असं म्हणणार नाही की कुठच्या तरी पक्षानं आणलेलं आहे, हे मानवनिर्मित आहे असं काही मी बसून खोटे आरोप प्रत्यारोप करणार नाही. मुद्दा असा आहे की करोनाचं संकट येईल असं कोणालाही वाटलेलं नसल्यामुळं कदाचित धनंजय मुंडेंच्या जागी आमदार म्हणून उद्धव साहेबांना जाता आलेलं नाही. पण 2 गोष्टी मला प्रामुख्याने इथे सांगितल्या पाहिजेत की राज्यपालांवर, राज्यपाल महोदयांवर, माननीय राज्यपालांवर कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाहीये. तुम्ही जी काय स्टेटमेंट दिली गेली ती मुद्दाम एकदा जर बघितली त्याच्यामध्ये राज्यपाल महोदयांवर कुठचाही दबाव आणण्याचा शिवसेनेच्या कुठच्याही नेत्यानं प्रयत्न केलेला नाही. आणि दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे की करोनाच्या बाबतीमध्ये मी मगाशी असं बोललो की 11 कोटी जनतेला माहिती आहे की उद्धव ठाकरे साहेब अतिशय संयमानं, अतिशय कुटुंब प्रमुख असलेल्या नात्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याला सांभाळतायत, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतायत. पण प्रवीणजी माझे अतिशय चांगले मित्र आहेत. शेवटी प्रवीणजींना देखील त्यांची भूमिका बजावली पाहिजे. ते देखील विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी आमच्यावर टीका केली पाहिजे हे देखील मी समजतो. परंतु आज मुख्यमंत्री महोदय हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असल्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन करोनाला पळून लावण्यासाठी एकजुटीनं काम केलं पाहिजे टीका टिप्पणी करण्यापेक्षा. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की राज्यपाल महोदयांवर
लोकशाहीनं जी जबाबदारी टाकलेली आहे ते पार पाडणार नाहीत असं कुठचंही वक्तव्य कुठच्याही नेत्याकडनं झालेलं नाही. आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की राज्यपाल महोदयांचा लोकशाहीतला अनुभव, लोकप्रतिनिधी म्हणून असलेला अनुभव, मुख्यमंत्री म्हणून असलेला अनुभव हा प्रदीर्घ आहे आणि याची जाणीव शिवसेनेच्या प्रत्येक व्यक्तीला आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आहे, प्रत्येक शिवसैनिकाला. आणि म्हणून त्यांच्यावर दबाव आणणं, त्यांच्यावर दबाव आणून काहीतरी करून घेणं अशातला अजिबात भाग नाही. त्याच्यामुळे राज्यपाल महोदयांबद्दल 100% सन्मान आहे आणि तो योग्य तो निर्णय घेतील. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना आशिषजी प्रवीणजींना देखील मला सांगितलं पाहिजे की तुम्ही करोनाच्या बाबतीत जी काय उपाययोजना सरकारनं केलेली आहे त्याच्या बाबतीत कधीही मला बोलवा, शिवसेनेच्या कुठच्याही नेत्याला बोलवा, कधीही आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने जे चांगलं केलंय, जे केलेलं नाही त्याचं श्रेय आम्ही घेणार नाही, पण जे चांगलं केलंय आणि ते श्रेय घेण्याचा पण प्रश्न नाही. मी एक साधं उदाहरण सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आदेश देत असताना आम्ही जी आमच्याकडनं करोनामध्ये काही लोकांना मदत करतोय त्याचे फोटोग्राफ्स देखील तुम्ही सोशल मीडियावर टाकू नका असे आदेश शिवसैनिकांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे श्रेय घेणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब नाहीत, महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे. आणि ज्यावेळी करोनासाठी महाविकास आघाडीच्या सरकारनं काय केलं हे सांगण्याची वेळ येईल तेव्हा आम्हाला सांगावं लागणार नाही, महाराष्ट्रातली 11 कोटी जनताच सांगेल की करोनासाठी उद्धव ठाकरे साहेबांनी आणि महाविकास आघाडीनं काय केलेलं आहे. ठीक आहे. विजय वडेट्टीवार, हाही एक प्रश्न आहे की संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे काय की राज्यपालांकडे 10 दिवस झालाय प्रस्ताव गेलेला आहे उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा. ते त्या प्रस्तावाचं काय करतायत सांगत नाहीयेत, ते निर्णय घेत नाहीयेत, ते स्वाक्षरी करत नाहीत की जेणेकरून आमदारकीचा मार्ग मोकळा होईल. त्या उलट बातम्या येत आहेत की राज्यपालांनी ॲडव्होकेट जनरलचा अभिप्राय मागितलेला आहे, शिवसेना कदाचित सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं सरकारच्या बाबतीतला संभ्रम हा लोकांपर्यंत जातोय आणि कुजबूज खूप वाढलेली आहे. त्यातच मग काय होतंय, वेगवेगळे वाद तयार होत आहेत. अलीकडे शरद पवार असतील, संजय राऊत असतील यांनी राजभवन हे समांतर सत्ता केंद्र झालंय अशा आशयाचे ट्विट्स केले किंवा वक्तव्य केली होती. PM केअर फंड आणि CM फंडाला CSR लागू नसणे ह्या बाबींचा वाद पुढे आला. एकूणच वाद एवढे पुढे येत आहेत, त्यामध्ये क्लिअर कट 2-2 समांतर सत्ता केंद्र हे दिसत आहेत, तसे आरोप प्रत्यारोप होत आहेत. संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे. ते कोरोना काळात झालेलं आहे, महाराष्ट्रासारख्या अग्रेसर आणि पुरोगामी राज्यात झालेलं आहे. हे वाईट आहे, हे दुर्दैव आहे. आवाज फटला. हा विजय वडेट्टीवार. नाही, मला आपला आशिषजी जरा अर्धाच आवाज ऐकू आलाय. हा. माझा आवाज ऐकू येतो ना? हो हो. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, तर मी आपल्याला एवढंच सांगेल की हे संभ्रमाचं वातावरण कोणी निर्माण केलं महाराष्ट्रात? म्हणजे मी पहिल्यांदाच बोलताना म्हणालो की हे जे संकट आलेलं आहे, खरं आता उदयजी म्हणालेत की संकट काही मानवनिर्मित नाही किंवा कोणत्या पक्षाने आणलेलं नाही. हे संकट आले, या संकटाची चाहूल सर्वप्रथम महाराष्ट्राने तो चाहूल महाराष्ट्राला लागल्यानंतर तो निर्णय घेतला. 1 मार्चला पहिला रुग्ण ज्यावेळेस देशात आढळला आणि त्यानंतर एकूण सगळी परिस्थिती मुंबईची पाहिली की आपण गजबजलेली मुंबई, तर या संदर्भातला निर्णय झाला. आता राहिलेच संख्या वाढत चालली कोरोनाची राज्याच्या राजधानीमध्ये, तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा पैसे वगैरे ही काही जी मांडण्याची पद्धत आहे, ही पद्धत मुळात चुकीची आहे. आम्ही या संदर्भात म्हणाले तसं खरं आहे, तुम्ही बोलवा. या संदर्भात आम्हाला आमचे मित्र जरा प्रवीणजींना बोलवा आणि आपण याची वेगळी चर्चा करू आणि हे दूध का दूध पाणी का पाणी हे होऊनच जाऊ द्या की नेमकं काय आणि कोण याच्यावर आरोप प्रत्यारोप होत असताना याच्या संदर्भात जनतेच्या पुढे स्पष्टता आली पाहिजेत की यामध्ये निश्चितपणे राज्य सरकार म्हणून काय भूमिका मांडली, काय कशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळी परिस्थिती हाताळली, यावर चर्चा करू आपण. मुळात विषय असा येतो की ही संभ्रम एकूण निर्माण करण्याचं काम झालं सर्वप्रथम या राज्याचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरू केलं. त्यांनी त्यांचं स्टेटमेंट सर्वप्रथम आलं आणि त्यानंतर मात्र या चर्चेला वेगळ्या पद्धतीनं अनेकांनी त्या चर्चेला पुढे नेलं. मग त्यानंतर ते ट्विट आलं, त्यांचं ट्विट आलं, संजय राऊतांचं त्यानंतर आशिष शेलारांचं आलं आणि ज्या पद्धतीनं बोलले गेलेत. पण मला हे म्हणायचं आहे, आता जे प्रवीणजी म्हणाले की शेवट हा देश कायद्याने चालतो, हा देश घटनेच्या भरोश्यावर चालतो.
या देशातील लोकशाही टिकावी आणि या देशामध्ये सगळ्यांना लोकशाहीवर विश्वास ठेवूनच काम करावं लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये की जी आत्ताची प्राप्त परिस्थिती आहे आणि राज्यातली परिस्थिती आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये जो काही उद्या पेच निर्माण करण्याचा प्रयत्न या चर्चेला वेगळ्या वेगळ्या दिशेनं नेऊन जे करत आहेत त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही मी सांगतोय जबाबदारीने आशिषजी की लिहून हे करा की या परिस्थितीमध्ये कोणी जर त्याला राजकीय वळण देऊन राजकीय फायदा उपटण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील जनता अशा लोकांना कधी सोडणार नाही. ते कोणी असू देत, ते आम्ही असू देत किंवा विरोधी असू देत. पण इथे राजकारण न करता जनतेसाठी आता आम्ही काय करतो ही भूमिका आत्ताची महत्त्वाची आहे. आणि या परिस्थितीमध्ये सरकार कुठेतरी असलं पाहिजे. ती जो उद्या काही तिढा निर्माण होईल आणि त्या तिढा निर्माण होण्याला कोण जबाबदार होईल हे महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे. आणि त्यामुळं मला तरी असं वाटतं की लोकशाही या राज्यातील आपल्या देशाची ज्या घटनेवर आधारित आहे ती घटनाचा सन्मान करून जो शिफारस आमच्या मंत्रिमंडळाने केली, मंत्रिगटाने केली, मला विश्वास आहे की राज्यपाल त्या पद्धतीनं निर्णय घेतील. ह्या अनेकांचं मत आहे, अनेक तज्ज्ञांचं मत आहे. आता यामध्ये राजकारणामध्ये कोणी दबाव आणताय राज्यपालावर असं म्हणत असेल तर ते मला नाही वाटत की दबाव आणण्याचा प्रश्न आहे. आणि तुम्ही म्हणालात आत्ता एक थोडंसं चोरून की जर राज्यपाल महोदय पहाटेला 5 वाजता 4 वाजता 6 वाजता जर काही 8 वाजता तुम्ही मला माहीत नाही ते वेळ, पण त्यावेळेस जर शपथविधी होत असेल हो तर हा राज्यपालांचा अधिकारच आहे. आता त्याच्यावर आम्ही काही बोललोच नाही. आमची अजिबात प्रतिक्रिया नाही की राज्यपालांनी किती वाजता शपथ दिली. तर त्याच पद्धतीनं हे 10 दिवस उलटल्यानंतर हे वेळ का झाला की 10 दिवस गेलेत आणि 10 दिवसानंतर मग ॲडव्होकेट जनरलकडे ह्या प्रकरण ढकलल्या गेलं. मला वाटतं ॲडव्होकेट जनरलकडे कायद्यानुसार त्यांचं मत मागितलं असेल तर निश्चितपणे तो अधिकार आहे की कायद्यात काय बसतं, चौकटीत काय बसतं, मागचे काय रेफरन्सेस काढतील. परंतु सगळी परिस्थिती जरी आपण बघितली तरी राज्य सरकारनी किंवा जे शासन असतं त्यांनी जो नाव शिफारस केलेली आहे, मी वाचलं नाही घटने, मी वाचलं की असं काही नाही की 6 महिने शिल्लक असताना किंवा 4 महिने शिल्लक असताना 2 महिने शिल्लक असताना ती जागा भरू नये. हा तुमचा अधिकार आहे. राज्यपाल म्हणून घटनेने दिलेल्या सर्व विचार करून, सर्वकष विचार करून कायदा हा कायद्याचा अर्थ आणि त्याच्यावर होणारा निर्णय हा कशा पद्धतीने घेतो आणि कोणासाठी घेतो, कशा परिस्थितीत घेतो आणि त्या सगळ्यावर निर्भर करतोय. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये की एक राजकीय क्षेत्रातील माणूस ज्यावेळेस राज्यपाल म्हणून या राजभवनामध्ये माननीय राज्यपाल बसतात त्यावेळेस ह्या सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार करून, सर्वांगीण विचार करून मला वाटतं माननीय उद्धवजी ठाकरे यांना आमदारकीचे जो काही निर्णय आहे तो होईल. आम्ही निश्चिंत आहोत. आमच्या मनामध्ये अजिबात कुठलीही भावना नाही आणि कुठल्या प्रकारचा संभ्रम नाही. आता संभ्रम मला वाटतं की आशिष भाऊ आपले दरेकरजींनी, माननीय विरोधी पक्षांनी हा संभ्रम आता वाढवू नये, यावर पडदा टाकावा. आणि होत असेल तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मिळून एकदा राज्यपालांना सांगूया की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम्ही राजकारण न करता हे माननीय मुख्यमंत्री यांच्यासाठी जे आमदारकीची शिफारस केली ते लवकरात लवकर माननीय राज्यपालांनी निर्णय घ्यावा. ही सर्वपक्षीय भूमिका आपण घेतली पाहिजे. त्यांच्यावर दबाव टाकायचा विषय नाही, तर ही सर्वांनी भूमिका घेऊन, विरोधी पक्षांनी सुद्धा ती भूमिका घेतली तर महाराष्ट्राला वाटेल की महाराष्ट्रातील राजकीय पुढारी, विविध राजकीय क्षेत्रातील वावरणारी पक्षातील लोक हे राजकारण करत नाही तर संकटाच्या वेळेस ही सर्व मंडळी एक होऊन एकत्र येऊन लढते आणि एकत्रपणे काम करते. हे चित्र महाराष्ट्रापुढे जाईल, ही वास्तविकता महाराष्ट्रापुढे जाईल. आणि त्यावेळेस महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र हा एक असं राज्य आहे की ज्या राज्याचं नाव देशामध्ये एक लोकशाही मजबूत करण्याचा सिंहाचा वाटा उचलणारं महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी आशिष दरेकरांच्याकडून मला माझी विनंती राहणार आहे की तुम्ही यावर कुठल्याही प्रकारच्या राजकारण न करता किंवा यामध्ये कुठेही तिढा निर्माण होईल किंवा यामध्ये कुठेतरी त्या विषयाला वेगळी कलाटणी मिळेल अशा पद्धतीचे कुठलेही आपण स्टेटमेंट न करता, आपण न बोलता आपल्या सगळ्यांनी मिळून हा विषय इथे संपवावा आणि लवकरात लवकर निर्णय राज्यपाल महोदयांनी घ्यावा
यासाठी आपण सगळ्यांनी मिळून हे काम करावं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकशाहीवर आधारित, बहुमतावर आधारित असलेले सरकार आणि त्या सरकारला सूचना तुमच्याही काही असाव्यात. तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये एक सगळे मुख्यमंत्री म्हणून लढत असताना, आमचे सगळे आमदार म्हणून आम्ही लढत असताना मी तुम्हाला एवढाच विश्वासाने सांगेल आणि विनंतीपूर्वक सांगतो आहे की तुम्ही या सगळ्या प्रकरणाचं राजकारण करू नका, राजकारणाच्या दिशेला त्या जाऊ नका. तर आपण सगळे मिळून राज्यपालांच्या महोदयांना पत्र लिहून सांगा की ही सगळी परिस्थिती आता इथे थांबवा. तर तुम्ही कोणीही राजकारण करत ठीक नाही, त्याला वेगळ्या पद्धतीनं घेत. विजय वडेट्टीवार, हा तुम्ही message तुमच्या उत्तरात असं म्हणालात की पहाटेचा जो शपथविधी सोहळा झाला त्याविषयी आम्हाला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि आम्ही दिली नाही. मला तुमच्याच आघाडीचे एक ज्येष्ठ नेते खासगीत असं म्हणाले होते की का प्रतिक्रिया द्यायची, जर का तो सोहळा झाला नसता तर राज्यातली राष्ट्रपती राजवट उठली असती का? त्यानिमित्तानं निदान राष्ट्रपती राजवट तरी उठली आणि सरकार आलं आणि मग आमचंही सरकार अनायसे 80 तासानंतर यायला तिथे बेस तयार झाला. त्यामुळे ते तसं आहे. म्हणजे प्रतिक्रिया देणं न देणं राजकीय परिभाषेत टायमिंगला फार महत्व आहे, टायमिंगला फार महत्व आहे. प्रवीण दरेकर, आता बरंच काही सुनावलेलं आहे विजय वडेट्टीवारांनी, त्यातनं तुम्ही काय बोध घेतलाय? काय खरं म्हणजे मला पहिलं जे उदय सामंत आणि वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी सरकारने कोरोनाच्या बाबतीत काय केलं याबद्दल आमची चर्चेची तयारी आहे. तर मीही नम्रपणे सांगतो की आपण चर्चा घ्यावी, उदय सामंत आणि वडेट्टीवार साहेबांना बोलवावं आणि त्या ठिकाणी कशा आघाड्यांवर या ठिकाणी आपण कमी पडलोय हे अत्यंत एक एक गोष्ट करून त्या ठिकाणी नम्रपणे आपल्या माध्यमातून पुन्हा जनतेसमोर आणण्याची आमची तयारी आहे. इथे उद्देश कोणाला दोषारोप देण्याचा नाही, परंतु अशा संकटाच्या वेळेत कोण सूचना करत असेल, या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून मी असेल, देवेंद्रजी असतील, जर काही त्रुटी असतील, एखादा विषय गतीनं व्हावा असा वाटत असेल आणि त्याला जर तुम्ही टीका समजत असाल आणि आव्हानाची चर्चेची भाषा करणार असाल तर आमची ही तयारी, आपण कधी चर्चा आयोजित करा, केंद्रानं काय केलं, राज्य सरकार कशा पद्धतीनं काम करतोय याचा एकदा लेखाजोगा जनतेसमोर जायची या ठिकाणी आमची ही तयारी आहे, हेही नम्रपणे आपल्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना मी सांगू इच्छितो. प्रश्न आता या ठिकाणी आपण सांगितलं की वडेट्टीवार आपण त्या ठिकाणी आवाहन केलं की एकोप्याने व्हायला पाहिजे, सामोपचारानं व्हायला पाहिजे, याला काही आम्ही कुठे फाटा त्या ठिकाणी देत नाही. यात काय आम्ही असं बोलत नाही की आमचा काहीतरी प्लॅन प्रोग्राम आहे या ठिकाणी या सीएम मध्ये अडथळे आणायचं, असं कुठेही पक्ष पातळीवर किंवा कुठेही विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेमधून आमचे नेते देवेंद्रजी किंवा पक्षाच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये. पण काही लोक उगाचच या ठिकाणी एका बाजूला तुमच्यासारखी सामंजस्यपणानं या ठिकाणी नेते मंडळी भावना व्यक्त करत असताना आपल्या बाजूनी कोणतरी या ठिकाणी मिठाचा खडा टाकतोय की काय, या बाबतीत सुद्धा सतर्क असणं मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे. आणि सामोपचाराची भाषा करत असताना मला वाटतं त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी ज्या वेळेला वातावरण निकोप असतं त्याच वेळेला सामोपचाराची भाषा त्या ठिकाणी कृतीत येत असते. आणि म्हणून माझं आशिष एवढंच या ठिकाणी म्हणणं आहे की जो विषय आपल्या हातात आहे त्या विषयाच्या निर्णयामध्ये काही रोल नाही, आपल्या सजेशनला काही महत्व नाही, विचारात घेत नाहीत, अशा विषयावर एका लिमिटच्या बाहेर या ठिकाणी आम्ही चर्चा करू शकत नाही, आमची भूमिका मांडू शकत नाही. कारण शेवटी घटनेला मानणारे या ठिकाणी वडेट्टीवार साहेब आहेत, आमचे मित्र उदय सामंत आहेत, मी असेल आणि सारे पक्ष असतील किंवा लोकप्रतिनिधी, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिली त्या घटनेचे आदर करणारे आम्ही सारी मंडळी या ठिकाणी आहोत. परंतु एखादं वाक्य आलं की त्याला प्रतिवाक्य येतं आणि पुन्हा मग माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा या विषयावर चर्चा होते, काचाकूट केली जाते आणि असा विषय पुन्हा एक वेगळं वळण एक कलाटणी घेतो आणि मग अशा प्रकारची चर्चा दुर्दैवाने या ठिकाणी होते. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, दोघांनी विश्वास व्यक्त केलाय कोश्यारी साहेबांवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या संसदीय अनुभवाचा. त्याच्यामुळं आता त्या पद्धतीनं त्या विश्वासाला पात्र राहून कायद्याच्या चौकटीमध्ये घटनेला त्या ठिकाणी अधीन राहून निश्चितपणे कायद्याचा जो निर्णय असेल ते राज्यपाल या ठिकाणी घेतील, यात कोणी शंका
ठीक आहे, ठीक आहे. राज्यातले एक ज्येष्ठ घटनातज्ञ आहेत प्राध्यापक उल्हास बापट. ते काय म्हणतायत आपण बघूया, कारण त्यांच्याशी आम्ही बातचीत केली तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की राज्यपालांनी त्यांना जो स्वेच्छाधिकार दिलेला आहे तो त्यांनी अंमलात आणावा आणि तो आणताना घटनाबाह्य कृती किंवा अनैतिक असं काही होईल हे असं कुठलंही काम त्यांच्या हातून तरी होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. ते काय म्हणतायत बघा. देशात राज्यात आणीबाणीची परिस्थिती असताना आपल्या महाराष्ट्रात मात्र राजकीय तमाशा सुरू आहे. सर, ही माझी प्रतिक्रिया नाही तर सर्वसामान्य माणसाच्या मनात आता ह्या भावना येतात किंवा त्याची ही प्रतिक्रिया आहे. तुम्ही घटनातज्ञ म्हणून काय सांगाल? प्राध्यापक उल्हास बापट सर आपल्यासोबत आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या की राज्यांचे जे राज्यपाल असतात ते 159 कलमाखाली जी शपथ घेतात ती शपथच मुळात अशी आहे की मी राज्यघटनेचं पालन करीन आणि राज्यघटनेच्या तरतुदींनुसार वागेन. त्यामुळे अपेक्षा अशी आहे की पूर्णपणे कुठल्याही पक्षाचा विचार न करता, राजकारण न आणता त्यांनी राज्यघटनेप्रमाणे वागावं. एक गोष्ट लक्षात घ्या की गव्हर्नरला कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे. ही होल्ड्स ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर. त्यामुळे पंतप्रधानांच्या सांगण्याबाहेर कुठलेही गव्हर्नर जात नाहीत. हा नेहरूंच्या काळापासून इंदिरा गांधींच्या काळात दुरुपयोगाला वाढ झाली आणि अर्थात मोदींच्या काळात त्यांनी ती परंपरा चालू ठेवली आहे. त्यामुळे भरपूर दुरुपयोग केला जातो. आता फडणवीसांना सकाळी 8ला बोलवून जे शपथविधी झाला हा गव्हर्नरच्या पॉवरचा दुरुपयोग होता. तसंच आत्ता या क्षणी अपॉइंटमेंट न करणं हा दुरुपयोग होऊ शकेल. एक गोष्ट लक्षात ठेवावी, म्हणजे घटनेचा अभ्यासक म्हणून मी शेवटचं वाक्य बोलतो की राज्यपाल हा केंद्र सरकारचा नोकर नाही आहे. राज्यपाल हा त्या राज्याचा प्रमुख आहे आणि त्यांनी कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे वागायला पाहिजे, निपक्षपातीपणाने वागायला पाहिजे. तेव्हा आत्ताची जी कायद्याची तरतूद आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची नियुक्ती त्वरित करणं आवश्यक आहे. राज्यपाल सही कधी करणार आणि त्यांची नियुक्ती कधी करणार अशी परिस्थिती आता उद्भवली आणि किंबहुना ते करणार की नाही. तर अशा, कारण तुम्ही त्याविषयी पण बोललेला आहात की तातडीनं करून घ्यायला पाहिजे, त्वरित करायला पाहिजे. आणि तसं जर का केलं नाही त्यांनी तर तो मला असं वाटतं की इट विल बी अ फ्रॉड ऑन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि मग सुप्रीम कोर्टाकडे दाद मागावी लागेल. पण मग तो प्रोसेस असा आहे की मधल्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट येईल परत. म्हणजे आत्ताच्या या आणीबाणीमध्ये ही जी मेडिकल आणीबाणी कोरोनाने निर्माण झाली आहे याच्यामध्ये चालू असलेली सिस्टीम डिस्टर्ब करणं हे नैतिकतेला सोडून आहे. कॉन्स्टिट्यूशन मोरॅलिटीच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये राजकारण आणू नये आणि अमित शहानी याच्यात पडू नये आणि इथे जे घटनेप्रमाणे कारभार चालवायचा तसा चालवायला पाहिजे. हे माझं, मला कुठल्याही राजकारणात जायचंच नाही आहे, हे माझं घटनेचा अभ्यासक म्हणून मत आहे. धन्यवाद सर जी 24 ताशी बोलल्याबद्दल. तर आजच्या परिस्थितीमध्ये घटना काय सांगते आणि घटना जे सांगते त्यानुसार वागणं अपरिहार्य आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे. ठीक आहे, प्रवीण दरेकर, हाच मुद्दा आहे. घटनातज्ञ सुद्धा म्हणतायत की प्राप्त परिस्थितीमध्ये राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. त्या नात्यांनी त्यांनी जर का राज्यपाल नियुक्त कोट्यातली जागा शिल्लक आहे आणि तसा प्रस्ताव आलेला आहे तर तिथे परवानगी तातडीनं देणं, जेणेकरून जो संभ्रम निर्माण झालेला आहे सरकारच्या एकूणच विश्वासार्हतेविषयी की राज्यपालांची इच्छा दिसत नाही आहे तरी सरकार काम करत आहे, मुख्यमंत्री आमदार नाही आहेत त्यांना बनू दिलं जात नाही आहे, हा दूर झाला पाहिजे आणि तातडीनं परवानगी दिली पाहिजे की जेणेकरून कोणाच्याही मनात संभ्रम राहणार नाही. सरकारला सुद्धा करोनाशी निपटताना अगदी निर्धारपूर्वक काम करता येईल. नाही, खरं म्हणजे उल्हास बापट हे घटनातज्ञ, त्यांच्या अभ्यासाविषयी त्यांच्या मतावर मला काही मत प्रदर्शन करायची आवश्यकता नाही आणि त्यामुळे घटनेचा अभ्यास करूनच राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील. आपण या ठिकाणी आशिष जे सांगताय ते आता मी सांगणं आणि मी बोलणं याच्यावर काय राज्यपालांचा निर्णय त्या ठिकाणी असायचं कारण नाही. आणि त्याच्यामुळे जी गोष्ट मी मगाशीच सांगितलं की जी गोष्ट आपल्या निर्णयावर, आपल्या चर्चेवर नाही. आणि मगाशी एक खरं आहे की बापट म्हणाले ते की बाबा आता कोरोनाची परिस्थिती असताना आपण आमच्याकडून चर्चा घडवून आणताय, मग आम्ही असो किंवा उदय सामंत किंवा वडेट्टीवार कुठलेही पक्ष असो, या पक्षांच्या चर्चा आणि वादविवाद आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाणं, कोण चूक बरोबर हे येणारा काळ ठरवेल, घटना ठरवेल. परंतु हे प्रदर्शन सुद्धा योग्य नाही असं मला या ठिकाणी वाटतं. कारण मी भूमिका मांडत असताना मी घटनेची बाजू घेतोय आणि हे दोन्ही नेते मांडत असताना तेही घटनेची बाजू घेतात, त्यांचाही राज्यपालांवर विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे आशिष मग विश्वास कोणाचा नाहीये, त्याच्यामुळे संभ्रमाचं वातावरण
या ठिकाणी झालंय ते दूर करण्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना जे संविधान लिहिलंय त्या संविधानाला अनुसरूनच निर्णय होईल अशा प्रकारचे आपण सारे मिळून अपेक्षा या ठिकाणी करूया. ठीक आहे. उदय सामंत लास्ट कॉमेंट. जे मला एकच याच्यामध्ये सांगितलं पाहिजे की बापट साहेबांनी जे आता आपलं मत व्यक्त केलं त्या मताशी महाराष्ट्रातली सगळीच जनता सहमत आहे. म्हणजे नुसते पॉलिटिकल लिडर्स नाही तर महाराष्ट्रातली जनता सहमत आहे. आणि मगाशी विजय वडेट्टीवार साहेबांनी जो एक महत्वाचा मुद्दा सांगितला तो परत थोडासा मी रिपीट करतो की महाराष्ट्र राज्याचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे. मला आठवतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी राजकारणामध्ये सक्रिय होते हयात होते आणि सुप्रियाताईला राज्यसभेवर जायची संधी देण्यात आली होती तेव्हा आदरणीय बाळासाहेबांनी सुप्रियाताईंना बिनविरोध राज्यसभेमध्ये पाठवलेलं होतं. त्यावेळी तर पवारसाहेब आणि बाळासाहेब ही दोन विरोधकांची टोकं होती. पण त्या प्राप्त परिस्थितीला बाळासाहेबांनी देखील हा निर्णय घेतलेला होता. प्रतिभाताई पाटील ज्यावेळी राष्ट्रपती होणार होत्या त्यावेळी देखील बाळासाहेबांनी बिनशर्त त्यांना पाठिंबा दिलेला होता. एवढं सुसंस्कृत राजकारण आपलं महाराष्ट्रामध्ये असताना अशा पद्धतीचं राजकारण होणं हे योग्य नाही या मताचे आम्ही सगळे आहोत. आणि म्हणून विजय वडेट्टीवार साहेबांनी जे सांगितले की या प्रसंगामध्ये आपण सगळ्यांनी मिळून उद्धव साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. अतिशय चांगलं काम करतायत न करतायत त्याच्यावर फार मोठी चर्चा होऊ शकते. पण आज ज्या परिस्थितीतनं महाराष्ट्र जातोय देश जातोय तो देश जात असताना राज्य जात असताना आपण एकत्रपणानं पूर्वीच्या लोकांनी जो सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणून ठेवलेला आहे त्याचं अनुकरण करणं ही सध्या या सगळ्या संकटाच्या काळात जर आपण केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची कारवाई होऊ शकते आणि आपण सगळे एकत्र महाराष्ट्र चालवू शकतो. ठीक आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय आणि शेवटी एवढंच सांगतोय की ज्या पद्धतीचे रिपोर्ट्स येत आहेत त्यावरून राज्यपाल महोदय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या प्रस्तावावरती काय निर्णय घेतात हे फार महत्त्वाचं आहे. 10 दिवस उलटून गेलेले आहेत अजूनही कुठला निर्णय झालेला नाही किंवा राज्य मंत्रिमंडळानं जो प्रस्ताव दिलेला आहे त्यावरती स्वाक्षरी म्हणजेच ग्रीन सिग्नल दिलेला आहे. अशा वेळी जी उलटसुलट चर्चा महाराष्ट्रभर रंगते तिला आळा बसण्यासाठी राज्यपालांनी निर्णय घेणं फार गरजेचं आहे. कारण कोरोनाचं संकट हे संबंध देशासह राज्यावरती आहे. महाराष्ट्रात ते अधिक गहरं आहे. अशा वेळी महाराष्ट्रातलं जे लोकनियुक्त सरकार आहे ठाकरे सरकार ते बिनदिक्कतपणे त्यांनी काम करावं त्याविषयी कुठला संभ्रम हा जनतेमध्ये असू नये यासाठी राज्य मंत्रिमंडळानं जो उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव दिलेला आहे तो 10 दिवसानंतर का होईना तो मान्य करून किंवा त्यावरती स्वाक्षरी करून राज्यपालांनी शिक्कामोर्तब करावं अशी अपेक्षा ही ठाकरे सरकारची तर आहेच आहे पण आज जनमानसाची सुद्धा दिसते. आणि म्हणूनच जर का यामध्ये यदा कदाचित काही विपरीत घडलं तर मोठा हाकार उडेल हे सांगायला कोणत्या तज्ज्ञाची गरज नाही आहे. आणि ती खबरदारी म्हणूनच आज आपण ही चर्चा केलेली आहे. कारण कोरोनाचं संकट हे मोठंच आहे. ते निर्धारानं सहनिश्चयानं आपल्या सर्वांना ते युद्ध करोनाविरोधातलं जिंकायचं आहे. अशा वेळी राजकीय सत्ता केंद्र हे डळमळीत असता कामा नये आणि म्हणूनच आपण आज ही चर्चा केलेली आहे. मी इथंच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.